ए एकदा सांगितलं ना सरक सरक, मी आत गेल्याशिवाय थांबणार नाहीये. सरक. तुला काय करायचं ते कर, खरं मी इथनं आलत नसतो. करायचं ते कर. आता तू बघच. ए सरक. अनिका काय करता? अरे ओके काय फ्री मध्ये ठेवलंय का? जा ना. सोडा मला. काय डोसकं फिरलंय का तुझं? काय चाललंय? डोसकं बिस्कत तुझं फिरलं असेल काय ग? गावच्या अतिशहाणी झाली आहेस. स्वतःच्या लेडीज हॉस्टेलच्या रूम मध्ये कोणाला तरी लपवून ठेवलंयस. आज मला ते बघायचंच आहे कोण आहे ते. सरक. अनिका, तुझा काय अधिकार आहे सगळं करायचा? गावचॉप, तुला काय वाटतं का? तू मला विचारतेस. हे कॉलेज माझं आहे, हॉस्टेल पण माझं, आणि त्यामुळे ही रूम पण माझी, आणि मला जे पाहिजे ना ते मी करू. काय चालवलंय हे? कसला गोंधळ आहे हा? मॅम, या गावच्यापने तिच्या रूम मध्ये कोणाला तरी लपवून ठेवलंय. मला फाइंड आउट व्हायलाच पाहिजे की ते कोण आहे. नाही नाही मॅडम, हिच्यावर काही विश्वास ठेवता, ही खोटं बोलते. खरंच मॅडम, मी उगाच काहीतरी बोलते. हो मॅडम, अनिका खोटं बोलते. ह्या सगळे खोटे बोलतात. कोणीच नाही आतमध्ये. कमळी, खरं सांग, तू इथे कोणाला लपवलंयस का? मला आहे जिवंत आहे हे कुणाला सांगून चालणारच नाही. जर ही बातमी कुठं बाहेर पसरली तर तिच्यावर ज्यानं गोळी झाडली त्यालाही कळू शकतंय. मॅम, ही काय बोलेल? ही ना एक नंबरची चालाक फॉक्स आहे. फॉक्स ही ना खोटारडी आहे. हिने लपवलंय तर ही का खरं बोलेल? मला आज कळायलाच पाहिजे माझ्या कॉलेजमध्ये काय चाललंय. बघू बरं. कमळी, तुला माहितीये ना तू चुकीची नाहीयेस. मग एकदा सगळ्यांच्या समाधानासाठी तिला चेक करू दे. कुणी बी बघायच्या आधी मला काकीला या खोलीतनं बाहेर काढायलाच पाहिजे. काय झालं अनिका? पाहिलंस आतमध्ये? इथे कोणीच नाही. असं कसं होईल? नाही मॅम, ही कमी ना चालाक फॉक्स आहे. फॉक्स हिने त्या व्यक्तीला कुठेतरी दुसरीकडे लपवलंय. आता मी अनिका माझ्या सगळ्या रूम्स चेक करणार. प्रत्येक रूम आत्ताच्या आत्ता. कम ऑन. बोलवते अनिकाला. सांग कोणीच नाहीये इकडे. परत ओरडा खायचा? तिला हा आवाज सहन होत नाही म्हणूनच आपल्याला पाठवले की नाही? आपल्यालाच बघायच्यात सगळ्या खोल्या. बघितलंस? आहे कोणी इथे? जाऊन सांगा त्या अनिकाला. तुम्हाला दोघींना काही चेक करायचं इथे? नाही, काही गरज नाही. चला.
चालली आहे? अगं चल ना बघूया. वेडी आहे का? आपण फक्त फॉर्मॅलिटी करतोय. म्हणजे अगं म्हणजे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे ना त्यांना कुठे लपवलंय ते. कशाला जायचं उगाच? कुठे? चल. मॅडम इथे कोणी नाहीये. गावच्या खरं खरं सांग, कोणाला लपवून ठेवलंयस तू आणि कुठे लपवून ठेवलंयस? सांग पटकन. ए तुला काय करायचं ते कर बदका. या काकी, मी येईपर्यंत इकडंच थांबा काय. हं? थांबा. खरं खरं सांग आत्ताच्या आत्ता. ए जरा ए, बाजूला तुला मी चला आधी- बाजूला बाय चला लोक. काय 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 लावलं काय ते? हा गोंधळ काय चाललाय? सर बरं झालं तुम्ही आले. हे बघा नाही कमळी, हिने आज हॉस्टेलचे रूल्स ब्रेक केलेत. हिला आत्ताच्या आत्ता धक्के मारून बाहेर काढा. सर नाही सर, मी असं काहीच केलेलं नाही. हे गावचाप, खोटं नको बोलू. तू काय खोटं बोलशील ग? तुझी सच्चाई ना मला माहितीये, मी सांगते ना सगळ्यांना. हिने या हॉस्टेलमध्ये तिच्या रूम मध्ये रिशला लपवून ठेवलंय. ए काय डोसक्यावर पडलीस काय? उगं काय बी काय बोलतेस? मला कळतंय मी काय बोलते ते. तू काय करते ते तुला कळतंय का? हॉस्टेलमध्ये मला माहिती आहे तू आणि रिश लिव्ह इन मध्ये राहतायत ते. हा लिव्ह इन ते न काय असतंय? हं. वाव वाव, तू उगाच मला असं डम ऍक्ट नको करूस. मला माहितीये तुला हे सगळं कळतं. ही चालाक मुलगी, हिला नसेल कळत का लिव्ह इन म्हणजे काय? लिव्ह इन म्हणजे तू आणि रिश सोबत राहताय या हॉस्टेल रूम मध्ये आणि हे सगळं मला माहिती आहे. तू त्याला लपवून ठेवलंय. कुठे ठेवलंय सांग. हे बघ गावछाप सांगून टाक, नाही तर मी सगळं हॉस्टेल सर्च करेन आणि मला मग तो सापडला ना तर तुला असं किक करून बाहेर काढीन. ए अनिका बास झालं. उगं काय बी बडबड नको. सर मी असं खरंच काही केलेलं नाही. आणि ऋषी सरांना काय खूळ लागले का माझ्या बरोबर इथं राहायला? हा कबळी म्हणते ते बरोबर आहे.